अभ्यासामध्ये अपयशी होतात किंवा यशस्वी होतात, यशस्वी कसे असतात आणि अपयशी कसे असतात याची लक्षात घ्या. बऱ्याच मुलांना कमी प्रयत्नावर यश मिळावं असं वाटतं, प्रयत्न न करता यश मिळावं वाटतं. पण हे कितपत खरं असतं, कितपत खरं असतं ते तर अशी एक कथा आहे, खूप महत्वाची कथा आहे आणि विद्यार्थ्यांना मोटिवेशन देणारी कथा आहे. आपण सर्वजण विद्यार्थी अवस्थेमध्ये आहोत. कुठल्याही गोष्टीला जर आपण यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला काही गोष्टी महत्वाच्या असतात. कोणती गोष्ट महत्वाची असते? एखादं काम करण्यामध्ये तुमचं सातत्य किती आहे. लक्षात घ्या मी काय सांगतोय. एखादी गोष्ट करण्यामध्ये विद्यार्थ्याचा विचार केला, विद्यार्थी अवस्थेमध्ये तुमचं सातत्य महत्वाचं आहे. त्याचबरोबर तुमचं नियोजन महत्वाचं आहे. काय महत्वाचं आहे? नियोजन महत्वाचं आहे. सातत्य, नियोजन, नियमितता या गोष्टी जर तुमच्यात असतील तर तुम्ही कुठल्याही यशाला लवकर तुम्ही व्यवस्थित घालू शकता. अन्यथा यश मिळणं एवढं सोपं नाही. तर ही गोष्ट आहे दोन मित्रांची. लक्षात घ्या. एकाच नाव होतं सदा आणि एकाच नाव होतं महादा. सदा आणि महादा असे दोन मित्र होते. सदा एकदम हुशार, एवढा हुशार होता की अक्षरशः तो पहिलीपासून पहिला नंबर यायचा. पहिल्या वर्गात तो पहिला, प्रत्येक टेस्ट मध्ये पहिला, प्रत्येक ठिकाणी तो पहिलाच यायचा. पण महादा एवढा हुशार नव्हता. तो महादा काय करायचा की त्याला मार्क्स कमी पडले ना, तो पुन्हा प्रयत्न करायचा, पुन्हा प्रयत्न करायचा, स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करायचा. त्याला कमी मार्क पडले तरी याची त्याला वाईट वाटायचं नाही, पण तो स्वतः शिकण्याचा प्रयत्न करायचा. मी शिकलो पाहिजे, मी पुढे गेलो पाहिजे, माझा विकास झाला पाहिजे असं त्या महादाला नेहमी वाटायचं. नेमकं काय झालं? तो सदा जो असतो ना, तो सदा हुशार होता. असेच दिवस गेले. 10वीचं वर्ष आलं. जे वर्ष आपल्या आयुष्यामध्ये टर्निंग देणारं वर्ष असतं, जे वर्ष आपल्या आयुष्याला एक कलाटणी देणारं असतं, कुठंतरी आपल्या आयुष्याचं वळण घेणारं जे वर्ष असतं, ते वर्ष आलं. आणि त्या वर्षामध्ये सर्वात महत्वाचं काय झालं बघा. सदाला मार्क्स कमी पडले आणि महादाला मार्क्स जास्त पडले. सदाला मार्क्स कमी पडले आणि महादाला जास्त पडले. कारण सदाला त्याचा अपमान सहन झाला नाही. कारण सदाला हार पचवण्याची सवय नव्हती, पण महादाला हार पचवण्याची सवय होती. आणि त्याचबरोबर तो स्वतः काही शिकण्याचा प्रयत्न करत होता आणि म्हणून तो त्या स्वतःतील कमीपणा शोधून किंवा त्याच्यावर स्वतःला विकास करून तो पुढे जायचा प्रयत्न करत होता. आपण सर्वांनी छोटीशी गोष्ट वाचली लहानपणी. कोणती गोष्ट? सस्याची आणि कासवाची गोष्ट. ही गोष्ट फक्त ऐकण्यासाठी नसते, ती फक्त ऐकण्यापुरती गोष्ट मर्यादित नसते. ही गोष्ट जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये ती अनुभवाची गोष्ट आहे. ही गोष्ट वाचण्यापुरती नाही तर ही गोष्ट अनुभवण्यासारखी आहे, जगण्यासारखी आहे, जपण्यासारखी आहे. जसं बघा त्या गोष्टीमध्ये एवढा वेगवान धावणारा ससा सुद्धा हारतो आणि हळुवारपणे संत गतीने चालणारा कास सुद्धा जिंकतो. का जिंकतो? कारण तो थांबला नाही. मग एक गोष्ट लक्षात घ्या. मग काही दिवसानंतर विचारलं की बाबा नेमकं तुला कसे मार्क पडले, तू का कमी का आलास, मार्क्स का कमी पडले? महादानं सांगितलं, माझ्यामधल्या ज्या उणिवा होत्या त्या उणिवाचा मी अभ्यास करत गेलो. माझ्या जे कमीपणा होता ते कमीपणा मी सुधारण्याचा प्रयत्न केलो आणि मी दररोज हारत होतो, पण त्या हरण्यातून शिकत होतो. आणि एक दिवस मी जिंकलो. आणि ज्याला हरण्याची सवय नसती, कोणाला? सदाला हरण्याची सवय नव्हती, म्हणून तो एकदा हरला किंवा त्याला मार्क्स कमी पडले, पण त्याला वर येता आलं. तात्पर्य एवढं सांगायचं की माणसाला हारणे म्हणजे चुकीचं नसतं. जो नेहमी जिंकतो ना, तो जिंकलेच असं सांगता येत नाही, पण जो नेहमी हारतो तो नक्की जिंकू शकतो. म्हणून जिंकण्या हारण्याच्या पलीकडे सुद्धा काय असते? जीत असते. बघा एकदा काय झालं, एक
स्पर्धा होती धावण्याची. एका धावण्याच्या स्पर्धेमध्ये एका गावातला एक छोटासा मुलगा, त्याचं नाव आपण एक गजू नावाचा एक मुलगा होता, तो धावण्याच्या स्पर्धेमध्ये उभा राहिला. आणि त्या धावण्याच्या स्पर्धेमध्ये अनेक मुलं वेगवेगळ्या तालुक्यातून, वेगवेगळ्या जिल्ह्यातून, वेगवेगळ्या अकॅडमीतून मुलं त्या ठिकाणी धावायला आली. गजू एकदम जिल्ह्यातला मुलगा होता, त्याच्याकडे असं वेगळं काहीही नव्हतं. तरी पण तो गजू त्या ठिकाणी काय झालं की त्या धावण्याच्या स्पर्धेमध्ये जिंकला. त्याच्या सोबत असणारे अनेक मुलं होते जे की ज्यांच्याकडे वेगवेगळे त्यांचे कपडे, त्यांचं राहणीमान वेगवेगळं गजूपेक्षा स्टँडर्ड होतं, तरी पण गजू जिंकला. पण नेमकं झालं काय की बऱ्याच जणांना असं वाटलं की त्यानं कसा जिंकला. का नाही, आपल्याला प्रश्न पडतो, अरे एवढा साधा मुलगा असताना तो कसा काय जिंकू शकला. त्यावेळेस गजूने जे उत्तर दिलं मित्रांनो, ते उत्तर खूप महत्वाचं होतं. कारण गजूने एवढंच सांगितलं, मी जे पळालो, मी जे धावायला सुरुवात केली की मी थांबलोच नाही. मी सारखा पळत राहिलो. मी थांबलो नाही. बाकीचे होते ते पळाले, पण ते काही वेळानंतर थांबले, पण मी न थांबता पळालो म्हणून मी जिंकलो. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला जर जिंकायचं असेल तर तुम्हाला थांबून चालणार नाही, कंटिन्यू पळायला पाहिजे. बघा, धावेल त्याला मार्ग सापडे, भ्रांत तुम्हाला कापडे असं म्हटलं जातं. म्हणून नेहमी माणसानं प्रगतशील राहिलं पाहिजे, धावण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि जो धावतो त्याला यश नक्कीच मिळतं, आणि जो धावत नाही, जो थांबतो, तो मात्र आयुष्याच्या वळणावर सुद्धा थांबतो, ध्येयाच्या वळणावर सुद्धा थांबतो. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये काही गोष्टीला महत्त्व द्या. स्वतःचं करिअर असतं, स्वतःचं आयुष्य असतं, स्वतःचे ध्येय असतात. त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आपण सतत धावलं पाहिजे. कुठल्याच प्रकारचा तिथं म्हणजे आराम म्हणतो आपण किंवा थांबा आपण न घेता जर धावलो तर नक्कीच यश आपल्या पाठीशी आहे, अन्यथा अपयशच आपल्या वाटेला मिळेल. म्हणूनच यश आणि अपयश ह्या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. अपयश आलं म्हणून खचून जाऊ नका, आणि यश आलं म्हणून हुरळून जाऊ नका. कारण हुरळून जाणारा व्यक्ती अति अहंकाराच्या मध्ये जातो आणि त्याला अपयश पचवता येत नाही. पण अपयशानं खचून न जाता त्या अपयशातून स्वतःच्या कमतरता, स्वतःच्या कमजोऱ्या जर आपण सुधारण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच तुम्ही उद्याचे विजेते होणार आहात, यात बिलकुल शंका नाही.